ए भाऊ थांब रे, मी आलो वरती आता. रस्ता चुकलो, परंतु एकदाच्या आपण या खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. पाठीमागं पाहता आहे भन्नाट आणि समोर. आता इथून परत मागं पाठीमागं जायचं, परंतु इथं आल्यावरती पाहता ही समोर पावलावर तिथपर्यंत गेलेली आहे. भावांनो कसलं डेंजर आहे बघा. हा हा आहे पुद्या, पुद्यावर जातात ही. जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता आपण आहोत दरेगावात आणि दरेगावातलं हे जे दरेगावात जे आहे मंदिर हे आहे हनुमान मंदिर. तुम्ही जर कधी हनुमानगडाला जर येणार असाल तर तुमची मुक्कामाची सोय या ठिकाणी होऊ शकते. दरेगावच्या मध्ये असणार हे मंदिर हनुमान मंदिर आहे. हा बॅक साईडला जर पाहिलं ना पाठीमागे हा ऐवनगड आहे असा पूर्ण. आपण सकाळी जाणार आहोत ऐवनगडाला. आतमध्ये झोपणार आहे. अशा तऱ्हेने टेंट लावून घरी जातात. समोर एक टेंट आहे, इथे एक टेंट लावलाय. आपण आहोत 6 जण. 6 जण या मारुती मंदिरामध्ये. त्या मारुती मंदिरामध्ये आपण मुक्काम आहे आपला. सध्या जाऊन दरेगावामध्ये, आणि दरेगावमध्ये आल्यानंतर रात्री ज्या ठिकाणी मुक्काम केला ते मंदिर हे मारुती मंदिर समोर आहे. तिथे आपली राहण्याची सोय होऊ शकते, मुक्कामाची सोय होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही कधी जर आलात तर हे आहेत आपलं रात्री काय नाव आपलं सागर बैरम. सागर बैरम. नंबर काय आपला 9307584185. तर इथं आपल्या इथं मुक्कामाला जर कोणी आलं बा इकडे तर जेवणा बिवणाची सोय, घरगुती जेवणाची सोय होऊ शकते. तर कधी आलात तुम्ही तर सागरला कधी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमची इथे मुक्कामाची मंदिरात सोय होईल. आणि जेवणाची म्हटलं तर सागरच्या इथे सोय होऊ शकते. मित्रांनो काय झालं आहे माहिती का, हे पूर्ण जे जंगल दिसते ना हे जंगल आहे सगळं तणतणीचं. तणतणीच्या जंगलामधनं सगळ्या गुराढोरांच्या वाटा आहेत. त्याच्यामुळे पाहिलं ही इकडनं एक वाट येते, ही वर जाते, ही इकडे खायला जाते. असे भरपूर फाटे फुटलेले आहेत या जंगलामध्ये. त्याच्यामुळे रस्ता कळायला मागत नाही. आपल्याला जायचं ही समोर खिंड दिसते तिथपर्यंत. रस्ता चुकलो, परंतु एकदाच्या आपण या खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. पाठीमागं पाहता आहे भन्नाट आणि समोर जायचे वरती. मित्रांनो गंमत पाहिजे आता. आपण या टिकडीच्या पलीकडे त्या गाडीतनं वरती आलो. या टिकडीच्या बाजूने त्या खिंडीमध्ये आलो. तिथे काय रस्ता दिसला नाही. मात्र तिथून परत वरती गेलो. इकडे वरती ये खाली आहे इकडं. अरे इथं आहे ना रस्ता सरळ आहे. रस्ता आहे सरळ. आता इथपर्यंत रोड आलोय. आता इथून परत माझं पाठीमागं जायचं. परंतु
इथं आल्यावरती पाहत आहे ही समोर पावलावर तिथपर्यंत गेलेली आहे. तर चला पुन्हा आता इकडनं जायचं पाठीमागे. आता पाहता इथे खोलदरी आहे. आता परत तिथं जायचं, तिथून परत पलीकडनं त्या साईड त्या बाजूला जायचं आहे. हा शेजारी आयवंत आणि हा आहे बुद्या. ए भाऊ थांब रे, आलो वरती आला. कसा डेंजर आहे भावांनो, कसा डेंजर आहे बघा. हा हा आहे बुद्या. बुद्यावर जाता ती. हा हे आपला तो मार्ग आणि या मार्गाचा शोध. बघा भावानो, तू पाठीवर उलट दिसतोय. हा त्यांनी शोध लावलाय. शोध मी लावलाय. बघा भावानो, इथं कोणच येत मी आलोय आणि मी शोध लावलाय असा. तर समोरील दरी जर आपण वर चढून आलो त्या पायरी मार्गाने तर आपण येऊन पोचतो ह्या गेटमध्ये. हे गेट पाहता, हा समोर आहे बुरुंज आहे. हा समोर हा बुरुंज आहे. बुरुंज मात्र खालचं बांधकाम अजून व्यवस्थित आहे, वरून मात्र ढासाळलेलं आहे. या साईडचा बुरुंज मात्र पाहता, या साईडचा बुरुंज मात्र पूर्ण ढासाळलेला आहे. पूर्वीच्या काळी इथे देखील गेट असेल आणि एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही आहे की हे जोडकिल्ले असावेत, कारण बुद्या हा ना तो समोरचा आयवंत आहे की नाही. आत्ता देखील इथे इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला भेटतात. आता जायचं आहे बुद्याच्या टॉपला. बुद्याचा घेरा तसा छोटा आहे, घेरा जास्त मोठा नाही आहे. असं पुढे जर आलं तर ते पाण्याचं एक बुजलेलं टाकं आहे. समोरच्या ह्या बांधकामावरच आपल्याला जायचं आहे समोर एक टॉपला. मित्रांनो, हवा मात्र एवढी भन्नाट चालू आहे आता आणि या भन्नाट हवेमध्ये आता सूर्य भरपूर वरती आला आहे. समोर जी रेंज दिसते म्हणजे माथा दिसतोय तर सप्तशृंगी माता ते त्या किल्ल्यावरती, त्या बुद्याच्या किल्ल्यावरती बांधकामाचे अवशेष आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात. त्याच्या पुढे जर आलं तर या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहेत. लाईनीने 3 टाकी आहेत, मात्र सध्या गाडलेली आहेत. त्यांना आतमध्ये उतरण्यासाठी जागा आहे, पायऱ्या आहेत. अशा प्रकारे आपण त्या बुदल्याच्या माचीवरती म्हणजे टॉपवरती येऊन पोचलो आहे. गेचा खेर तसा छोटा आहे. ही समोर आई झेंडाकाठी आहे आणि आपले ट्रेकर मंडळी खाली 2 जण राहिलेत. त्यांना काही वरती यायला जमलं नाही, छोटा मुलगा असल्यामुळे. आपण मात्र वरती आलोय. मित्रांनो, काल संध्याकाळी आपण 7 वाजता नारायणगाववरून निघालो. रात्री साधारणतः एक 11 वाजता हे समोर दिसतंय दरेगाव आहे. या दरेगावामध्ये मारुती मंदिर आहे. मारुती मंदिरामध्ये आल्यानंतर आपण तिथे जेवण केलं. जेवण केल्यानंतर तिथे त्याच ठिकाणी टेंट टाकले. टेंट टाकल्यानंतर सकाळपर्यंत जवळजवळ आपण किती 5-5:30 वाजता उठलो असेल ना. हां, 5-5:30 वाजता उठल्यावर नंतर सगळेजण फ्रेश झाले आणि एक 7 वाजता आपण ट्रेक चालू केला. गावातनं पुढे जर आलं ना तर एक तिथे आपल्याला चिंचाडाचं झाड दिसतं. त्या चिंचाडाच्या झाडापासून सरळ खाली यायचं. इथे खाली तणतणीचं मोठं बन आहे. त्या तणतणीच्या बनामध्ये मात्र आला ना तुम्ही की रस्ता चुकण्याची शक्यता आहे, कारण भरपूर वाटा आहेत. त्याच्यामुळं आपल्याला नेमका रस्ता सापडत नाही. तरी देखील आपल्याला साधारणतः समोरची खिंड दिसते पलीकडली, त्या खिंडीमध्ये यायचं आहे. ह्या दृष्टीने चाल केली तर आपण त्या खिंडीमध्ये येऊन पोचतो. त्यानंतर हा समोरची टेकडी दिसते, या समोरच्या टेकडीला वळसा घालून आपण इथं खिंडीत आलो
आणि त्यानंतर ह्याचा बुधा आहे, त्या बुधाला येण्यासाठी या बाजूनी वळसा घालून पलीकडल्या टोकाला आलो आणि पलीकडल्या टोकावरनं तुम्ही पाहिलाच असेल आता ज्या पायरी मार्गाने आपण वरती आलो तो पायरी मार्ग. ऐवनगड आणि बुधल्या या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर इसवी सन 1636मध्ये हे किल्ले निजामशाहीच्या ताब्यात होते. त्यावेळेला बादशाह शहाजहानाने नाशिक भागातील किल्ले काबीज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तेखानाचा सरदार आदिवर्दी खानाने ऐवनगड जिंकून घेतला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670मध्ये जिंकून घेतला आणि त्यानंतरची गोष्ट मात्र एवढी रंजक आहे ती आपण पुढील भागामध्ये किंवा पुढीलच्या ट्रेकमध्ये ऐकू. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जाणार आहोत हा किल्ला उतरून खाली खिंडीमधनं पुढे ऐवनगडाकडे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.